नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। पहिले राज्यस्तरीय परिवर्तनवादी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी सर्वप्रथम डॉक्टर श्रीपाल सबनीस यांची समितीच्या वतीनं व मुख्य संयोजक बहुउद्देशीय निळे प्रतीक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं त्यांची एकमतानं निवड करण्यात आलेली आहे। हे साहित्य संमेलन 18 ऑक्टोबर 2026 रोजी तापडिया नाट्यगृह या ठिकाणी होणार आहे। या संमेलनाचे उद्घाटक म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे असतील आणि संमेलनाचे अध्यक्ष म्हणून श्रीपाल सबनीस हे राहणार आहेत। स्वागत अध्यक्ष म्हणून मी राहणार आहे आणि या संमेलनाला महाराष्ट्रामधून साहित्य लेखक, विचारवंत, कवी, गायक ह्या सर्व विचारांचा गजर या साहित्य संमेलनामध्ये आम्ही समितीच्या वतीनं करणार आहोत। आणि हे संमेलन तापडिया नाट्यगृह या ठिकाणी संपन्न होणार आहे। आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी संदेश देऊ इच्छितो की समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय याला न्याय देण्याचं काम हे परिवर्तनवादी साहित्य संमेलन महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये एक आगळा वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न समितीच्या वतीनं आम्ही करणार आहोत। या ठिकाणी ग्रंथदिंडी असतील किंवा समितीचे संयोजक स्थानिक आमचे ऋषिकेश कांबळे सर आहेत, प्राध्यापक शिवाजी वाटोरे सर आहेत, लेखक भीमरावजी सरोदे सर आहेत, डॉक्टर ऍडव्होकेट खिल्लारे सर आहेत आणि मुख्य संयोजक रतन कुमार साळवे आहेत, आमचे प्रांतर खंडागडे जी आहेत आणि अनेक समितीमध्ये आमचे येथील स्थानिक विचारवंत, लेखक आणि साहित्यावर प्रेम करणारी समिती या ठिकाणी आम्ही स्थापन केलेली आहे। याचा आपल्या माध्यमातून मी एकच सांगू इच्छितो की या साहित्य संमेलनाला नवोदित कवी असतील। 3 सत्रामध्ये होणाऱ्या या संमेलनामध्ये कवी सत्र हे सेकंडला असेल, त्या ठिकाणी रुची भोजन असेल आणि नितीन चंदनशिवे कवी संमेलनाचे अध्यक्ष राहतील आणि 3ऱ्या सत्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम राहील आणि काही मान्यवरांनी ज्या मान्यवरांनी विचारवंतांनी चांगलं काम महाराष्ट्रामध्ये केलं, महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्याचे प्रतिनिधी साहित्य क्षेत्रातले या संमेलनाला उपस्थित राहतील आणि आम्ही समितीच्या वतीनं प्रयत्न करणार आहोत की नवोदित कवी असेल, लेखक असेल, विचारवंत असेल किंवा अनेक क्षेत्रामध्ये काही नवोदित्यवान काम करणारे जे काही विचारवंत असतील त्यांना आम्ही निमंत्रित करणार आहोत आणि पुढील याच्यासाठी आम्ही पुन्हा अनेकदा याच्या बैठकी घेणार आहोत आणि महाराष्ट्रभर या पहिल्या परिवर्तनवादी साहित्य संमेलनाचा गजर आम्ही समितीच्या वतीनं 100% करू आणि महाराष्ट्राला आणि देशाला एक आगळं वेगळं परिवर्तनवादी साहित्य संमेलन असेल एवढंच मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। आपण पण आम्हाला असंच शेवटपर्यंत जे काही आपल्या माध्यमातून आपल्यामध्ये दडलेला विचार असेल, आपल्यामध्ये दडलेली पत्रकारिता असेल किंवा आपल्यामध्ये दडलेला लेखक असेल, पत्रकारांनी सुद्धा तुम्ही एक समितीचा भाग बनून या संमेलनाला चांगला दर्जेदार असा प्रतिसाद आम्हाला तुमच्या माध्यमातून द्यावा हे या ठिकाणी आवाहन करतो आणि तुमच्या माध्यमातून आणखी विनंती करतो की महाराष्ट्रातील नवोदित कवी असतील, लेखक असतील, यांनी आपले लेख असेल, कविता असेल हे आमच्या निळे प्रतीकचे संपादक रतन कुमारजी साळवे एक मॅगझिनचं प्रकाशन सुद्धा, स्मरणिकेचं प्रकाशन सुद्धा त्या दिवशी होणार आहे। तर आपल्या माध्यमातून मी विनंती करणार आहे की आपल्या मराठवाड्यातील विशेषतः जे काही नवोदित कवी असतील, गायक असतील त्यांनी सर्वांचं त्यांचं साहित्य निळे प्रतीक या संस्थेला पाठवावं आणि आपण या साहित्य संमेलनाला जास्तीत जास्त मीडियाच्या द्वारे आपण प्रतिसाद द्यावा, आम्हाला मदत करावी एवढी विनंती करतो आणि थांबतो। आतापर्यंत यामध्ये किती 7 ते 8 साहित्यिकांनी आतापर्यंत जे नामवंत साहित्यिक आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये महाराष्ट्राला परिचय देण्याची गरज नाही असं सगळ्या समितीच्या वतीनं डॉक्टर वाटोरे सर असतील किंवा ऋषिकेश कांबळे सर असतील, रतन कुमार साळवे जी असतील, भीमराव सरोदे सर असतील, हे सगळे संपर्क साधत आहे आम्ही आणि जास्तीत जास्त आम्ही जुने साहित्यिक विचारवंत आणि नवीन साहित्यिकांनी कवी ह्या लोकांचं मनोमिलन या ठिकाणी व्हावं आणि महाराष्ट्राला एक आगळा वेगळा संदेश या साहित्य संमेलनातून आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्याला आम्ही वंचित ठेवणार नाही।
प्रत्येक जिल्ह्यातून या साहित्य संमेलनाला त्यांचे प्रतिनिधी त्या त्या साहित्यातले त्या त्या विचाराचे प्रतिनिधी म्हणून का होईना आम्ही सगळ्यांना सन्मानपूर्वक निमंत्रण देण्याचा प्रयत्न समितीच्या वतीनं करत आहोत. समित सरांच्या व्यतिरिक्त अजून काही वैचारिक मिळणार आहे? सबनील सरांच्या व्यतिरिक्त या ठिकाणी नितीन चंदनशिवे त्यांच्या अध्यक्षतेखाली कवी सत्र होणार आहे. त्याच्यामध्ये नामवंत कवी म्हणजे ते पर्व सगळ्यांना एक आनंददायी असेल, एक म्हणजे महफिल रंगल्यासारखं परिवर्तनवादी महफिल असं आपण म्हणूया. नितीन चंदनशिवे त्याचं अध्यक्षपद भूषवतील. अनेक निमंत्रण आम्ही देत आहोत, काही स्वीकारण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत. वेळ आणि त्याचं सगळं नियोजन हे समितीवर आम्ही सगळ्या मेंबर्सवर टाकलेलं आहे. त्या पद्धतीनं दररोज आम्ही पुढे जात आहोत. तुमच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की हे परिवर्तन महाराष्ट्रच नव्हे देशामध्ये एक आगळा वेगळा संदेश देणार आहे. आणि कारण आम्ही सरकारला सुद्धा या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे आणि म्हणून सामाजिक न्याय मंत्री म्हणून संजय शिरसाट साहेब सुद्धा संपूर्ण संमेलन उद्घाटन प्रसंगीचं सत्र आणि दुसरं सत्र सुद्धा ते ऐकूनच जातील, कारण त्यांनी पूर्ण वेळ देण्यासाठी आपलं म्हणजे जे काही विचारवंताचं घटनेच्या माध्यमातून जे काही आपलं त्या ठिकाणी घडणार आहे दिवसभरी पुन्हा 11 वाजेपर्यंत राहणार आहे रात्रीचे, या सगळ्या सत्राचा आनंद घेण्याचा ते सुद्धा प्रयत्न करतील अशी आम्हाला आशा आहे. प्रसारित करणार प्रकाशित आणि प्रसारित अध्यक्षीय भाषण हे स्मरणिकेमध्ये सुद्धा प्रकाशित होईल आणि त्या दिवशी लाईव्ह सुद्धा सगळ्या मीडियाच्या आपल्या माध्यमातून सगळ्यांना ते अध्यक्षीय भाषण असेल. आणि मला असं वाटतं की मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाद सबनीस सर आलेले आहेत आणि सरांचं ज्ञानेश्वरी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा जो प्रवास आहे, अनेक ग्रंथ अनेक पुस्तकं त्यांच्या नावी त्यांनी स्वतः लिखित केलेलं आहे आणि ते फुले शाहू आंबेडकरांवरती आणि त्या विचारावरती प्रेम करणारा साहित्यिक आहे. आणि सरकारवर सुद्धा सरकारचं चुकत असेल तर सरकारवर सुद्धा हल्ला बोलणारा साहित्यिक आहे. आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की या संमेलनाचं या परिवर्तनाचं गमक ते तुम्ही फोडावं, म्हणून त्या विचाराची एक मोठी हंडी त्या ठिकाणी फुटणार आहे आणि म्हणून आपण सुद्धा त्याचा गजर करण्याचा आपल्या माध्यमातून प्रयत्न करावा ही या ठिकाणी विनंती करतो. आम्ही युवकांसाठी एक चांगला पर्व आता युवक जर बघितला तर वाचन संस्कृतीपासून लांब जातोय, सोशल मीडियावर जास्त अपडेट आहे आणि आपण परिवर्तनवादी साहित्य संमेलन आयोजित करताय, कसं बघायचं याकडे? नाही, यामध्ये आपण याचं जर ट्युनिंग बघितलं आपण की मीडियाचा मोबाईलचा यूज आणि लेखणीचा यूज ह्याचा जर चांगला यूज केला तर हा खूप चांगला पार्ट आहे. कारण ज्या दिवशी माणूस म्हणतो की मला वेळ नाही लिहिण्यासाठी, त्या दिवशी हा तुम्हाला मदत करतो. परंतु त्याचा यूज आपण चांगलं केलं तर त्याचं जिवंत उदाहरण जर कोणतं असेल देशामध्ये तर ते आहे अभिजित दिपकी. ठीक आहे, म्हणजे मीडियाचा वापर जर आपण सर चांगला केला तर मला असं वाटतं की इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, साहित्यिक याची तुलना ती सारखी होते असं मला वाटते या माध्यमातून. नवोदित साहित्यिक आणि लेखकांना आमचा एकच हे व्यासपीठ किंवा हे विचार मंच हा जो परिवर्तनवादी साहित्य संमेलनाचा राहणार आहे, एक नवीन संदेश, जुनं जे होत आहे तेच ते रिपीट किंवा काही लोक चोरलेलं साहित्य, सरहदे सरांना याबद्दल चांगलं माहिती आहे की अनेकांना एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून करणार आहोत. काय वाटतं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आपण समांतर साहित्य संमेलन चालू करू? याला आम्ही समांतर किंवा इतर असे दर्जे घेतल्यापेक्षा आमच्या डोक्यात एक आहे की मॅसेज चांगला जाणे, यांचं मनोमिलन घडून येणे आणि देशामध्ये जी विधायक म्हणजे विराधक परिस्थिती आहे, संविधानाला मानणारा न्यायपालिका नाही आहे, सरकार वेगळ्या दिशेने जात आहे, या सगळ्या याच्यावर एक काही जे आम्ही या समितीच्या माध्यमातून जे परिवर्तन घडून इच्छितो की हे मनोमिलन कधीतरी झालं पाहिजे, म्हणून आम्ही या माध्यमातून हा प्रयत्न करणार आहे. साहित्य संमेलन आयोजित करताना दिग्गज मराठी लेखक साहित्यिक आहेत, ते साहित्य संमेलनाने लेखकांना कवितांची उपमा देतात. काय बैलाची आणि नंदीची उपमा देत आहे साहित्यिकांना, दिग्गज साहित्यिक
होते. नाही, मला जुना आणि नवीन वाद नकोय. बैलाची उपमा, बैल सुद्धा भालचंद्र नेमाडे सरांचा नाही. ठीक आहे, ठीक आहे. आपण ते वाद मिटवण्यासाठी हे साहित्य संमेलन नसेल. कारण हा जो प्रयोग आहे हा एक आगळा वेगळा प्रयोग आहे. कोणी नंदीची उपमा देते, कोणी बैलाची उपमा देते. त्याच्यापेक्षा संविधानाची उपमा देऊन व्यक्ती कोण हातात धरते हा संदेश आम्ही या माध्यमातून देणार आहोत. शोभायात्रामध्ये संविधानाबरोबर काय काय ठेवलं? संविधानाबरोबर आम्ही जे पारंपरिक वाद्य असेल किंवा लेझिम पथक असेल, संविधानाची प्रतिकृती असेल, त्याच्यामध्ये समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्व हे असेल आणि समरसता कट असेल, अशा पद्धतीचं हे परिवर्तनवादी दिंडी असणार आहे. वेशभूषेमध्ये अनेक विद्यार्थी आम्ही त्या ठिकाणी आणणार आहोत. प्रतिकात्मक त्यांचं जे रूप आहे ते पारंपरिक वेशभूषा. तर साहित्यांना एक आगळा वेगळा आकार देण्याचा प्रयत्न ही परिवर्तनवादी साहित्य दिंडीमध्ये असणार आहे आणि ते तुम्हाला निश्चितपणे दिसेल. धन्यवाद. थँक्यू.